साहेबा अरे बरं झालं तू मला कळवलंस. नाही म्हणजे कमळी स्ट्रॉंग आहे मला माहिती आहे, पण अशा सिच्युएशनमध्ये मी तिच्याबरोबर बरं नाही, जबाबदारी आहे माझी. आणि ही अनिका हिचा काय प्रॉब्लेम आहे रे? नाही म्हणजे मला कळतच नाही की ही नक्की राजन काकांची मुलगी आहे का नाही. अरे राजन काकांना बघा, अन्नपूर्णा आजी बघा, आजोबा बघा, आणि ही अनिका. अरे जर का तिने खरंच कमळीला फसवून त्या सह्या घेतल्या असते ना, तर आई शपथ मी सोडणार नाही तिला. चला चल चल घरी चल ना, खाऊन घे काहीतरी. नाही नको, मी घरी जाता जाता काहीतरी घेऊन जाईल. अरे बाहेरून काय घेशील? गपचूप घरी चल आणि जेवायला बस. अरे काय काय झालंय, माझा एक मित्र आहे, तो येणार आहे घरी, त्यामुळे आम्ही दोघं जण. काय झालंय साहेब? नाही मी बघतोय गाडीवरून येताना तू पूर्ण शांत होतास, काही बोलला नाहीस. काही झालंय का? कोणी काही बोललंय का तुला? आई काही म्हणाली आहे का परत? अरे नाही रे, अजिबात नाही. अरे ते काय डोक्यात माझ्या जरा दुसराच विचार सुरू होता, त्यामुळे तुला तसं वाटलं असेल. अरे बाकी काही नाही. चल मी येतो, निघतो. चल बाय बाय. बरं झालं आलीस, घे. अगं बघ की, आज काकीनं तिच्या लेकीच्या आवडीचा पदार्थ बनवलाय. वय अगं माझ्या कमळीला लय आवडते ना, म्हणून खीर बनवली. घे तू बी खाऊन बघ. काय बाय, मी तुझी आवड निवड काही विचारलीच नाही, तुला काय आवडतं काय नाही. चुकलंच माझं. पर तू घे, पिऊन बघ. अगं बाई, चमचाच आणायचा राहिला. थांब बाय, तुझ्यासाठी चमचा घेऊन येतो. हा थांब. ये एक आहे, पिऊन बघ, पिऊन बघ. कशी झाली? आवडली का ग? थांब थांब, अजून अजून पी, अजून पी. काय झालं ग? अगं ओरे, अगं एवढं टप्पर टप्पर पाणी. काय झालं बाय? कसलं वाईट वाटतंय तुला? कसलं टेन्शन आलं? कोण बोललं का? हा? काय ग? काय झालं? काही नाही. काय नाही. कसं? आई आहे मी, आणि आईला समज कळतंय चोरीला काय होतंय काय नाही. काय राजासाहेब, आलात का पुण्याहून? आलो, आधी कमळीला भेटलो, मगच घरी आलो. बरं जा, पटकन फ्रेश होऊन घे. सगळ्यांची जेवणं झाली, तू एकटाच राहिलास. मला फार भूक नाही, मी थोडंसंच काहीतरी खाईन. ओट्स बनवू पटकन? चालेल, मी आलोच. ऋषी थांब. मला तुझ्याशी थोडंसं महत्त्वाचं बोलायचं आहे. जरा फ्रेश होऊन येतो, मग बोलूयात. नाही नाही, त्याच्या आधीच बोलायचंय. काय महत्त्वाचं काम होतं रे इथे? तिथलं महत्त्वाचं काम सोडून तू इथे निघून आलायस? काम मध्येच सोडून नाही आलो, मी काम पूर्ण करून आलोय. जे काय उरलंय ना ते ऑनलाईन होईल, ते त्यांना देईन करून मी. तुझं हेच वागणं पटत नाहीये मला ऋषी. तुला असं वाटत नाही का रे की तुझ्या पर्सनल कामांसाठी तू तुझ्या महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष करतोयस? व्हॉट? रोहित, तो आत्ताच आलाय, त्याला जरा जेवू दे, मग नंतर बोला ना दोघं जण आरामात. मी तुझ्याशी बोलत नाहीये राधिका, आणि 2 मिनिटं उशिरा जेवला तर काही फरक पडणार नाहीये त्याला. 1 मिनिट, माझा राग तिच्यावर का काढतोयस? आणि माझ्या पर्सनल गोष्टी पटत नाहीत ना तुला, तर तुझे ओपिनियन्स तुझ्याकडे ठेव. माझ्या पर्सनल गोष्टीमध्ये पडायचं नाहीस तू. नाही नाही ऋषी, मला तुझ्या पर्सनल गोष्टींमध्ये इंटरफेअर करायचं सुद्धा नाही, आणि मला त्याची गरजही नाहीये. मी बोलतोय कारण तुझ्या या पर्सनल गोष्टींचा परिणाम आपल्या बिझनेसवर होतोय. मी परत एकदा सांगतोय तुला, कान अडलेलं नाहीये.
काम पूर्ण केलंय मी. जे उरलंय ते ऑनलाईन करायचंय, ते मी त्यांना करून देईन. तुझा हाच ॲटिट्यूड कोणालाही पटत नाहीये. कामाकडे तर दुर्लक्ष करतोसच आहेस, शिवाय घरच्यांचा आदर सुद्धा ठेवता येत नाहीये तुला. अरे कसला आदर? आदर आणि काम याचा काय संबंध आहे का इथे? आहे ना, संबंध आहे, सांगतो तुला. जसं कमळीची मदत करणं तुला जबाबदारी वाटते, तसंच आईने एखादं दिलेलं महत्वाचं काम पूर्ण करण्याची जबाबदारी तुझी नाहीये, हे नाही वाटत तुला? ए बास, नको त्या गोष्टींचे अर्थ नको तिथे लावू नको. आईने दिलेली जबाबदारी मी कधीच झटकलेली नाहीये. हो का? मग आता जे बेजबाबदारपणे वागलायस त्याचं काय रे? अरे कसला बेजबाबदारपणा? सांगतो ना, ते सुद्धा सांगतो. पुण्याहून निघताना साधा एक कॉल केला असतास तू आईला की आई माझं इथलं काम झालंय, मी मुंबईला परत येऊ का? तर काय बिघडलं असतं रे तुझं? पण नाही. साहेबांना फक्त आपल्या मनाप्रमाणे वागायचंय ना, दुसऱ्यांचं काही ऐकून घ्यायची तयारीच नाहीये तुझी. अरे काय काय चाललंय काय तुमचं? हा, कधीतरी तुम्ही एकमेकांसमोर बसून शांतपणे बोलणार आहात की नाही? एक मिनिट बाबा, तुम्ही जे सतत ऋषीला पाठीशी घालत आलात ना, म्हणून असं वागतोय हा, बेशिस्त वागायला लागलाय. रोहित, बस कर. काय चाललंय? हे बघा आई, मला आपल्या बिझनेसची काळजी आहे, आपल्या कामाविषयी तळमळ वाटते ना, म्हणून मी इतकं बोलतो. आणि तुला वाटत नसेल रे ऋषी, पण मला तुझ्या सुद्धा भविष्याची काळजी आहे. आज तुझ्यामुळे त्या साहेबाला सुद्धा नको नको ते बोलली आई. रोहित, तुझं बोलणं थांबवणार आहेस? एक मिनिट आई, साहेबाला का बोललीस तू? त्याची काय चूक आहे आता? हो, ओरडली ती साहेबावर, कारण त्याचं सुद्धा कामाकडे दुर्लक्ष झालं आणि ते फक्त तुझ्यामुळे. हे कळू दे आता तुला. रोहित, बस कर. ऋषी, जाऊन फ्रेश हो आणि जेवायला ये. थँक्यू. ऋषीवर रागवून काही उपयोग नाही. त्याच्या मनातून कमळीला काढायचं असेल तर चिडून नाही, प्रेमानेच हे काम करावं लागणार आहे. मी एक काम करतो, तुझ्यासाठी ना मस्तपैकी गरमागरम चहा बनवून आणतो. मस्त तर येईल बघ तुला. थांब, आलंच. कमळे, मला वाटतंय सरू काकीला सगळं आठवल. बघ की किती काळजी करायला लागली आहे ती. अगं आहे ती, तिला सगळ्यांचीच काळजी असते. खरं काय उपयोग आहे त्या काळजीचा? अगं ती स्वतःच्या लेकीला ओळखणं झाले अजून. कमळे, हळूहळू सगळं नीट होईल. हं, तिला हळूहळू सगळं आठवल आणि एक दिवस ती तुला बी ओळखल. योग्य गरमागरम चहा. बस बस बस, खाली बस. हा, पिया बाय, पी. भारी झाला एकदम चहा. खरंच का? पी मग, सगळा पिऊन टाक. काय झालं बाय? कसली काळजी करतेस एवढी? कसलं वाईट वाटतंय तुला? नाही, खरंच काही नाही. हे बघ, माझ्याकडे ना एक उपाय आहे, त्यानं तुला लगेच बरं वाटेल.